हॅलो, गुड मॉर्निंग. आज सकाळी मला 7 किलोची वेफर बनवायची होती. त्यासाठी मोठ्या तपेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं. त्यामध्ये थोडीशी तुरटी टाकली, त्याने वेफर काळे पडत नाहीत. आणि मग मीठ टाकलं 3-4 चमचे. आणि वेफर मी रात्रीच कट करून ठेवले होते, तर सगळे वेफर टाकले आणि 15-20 मिनिटातच आपले वेफर शिजले जातात. वेफर बनवायला तर जास्त उशीर लागत नाही, पण जास्त उशीर हे टाकायलाच लागतात. आणि एकट्या हाताने असलं तर मग 2-3 तास तर लागूनच जातात. एवढे सगळे वेफर टाकायला मला एकटीला 2 तास लागून गेले. मग मी थोडी दमली होती. मग असल्या कडक गरमीमध्ये काही थंड थंड प्यायची खूप इच्छा होते. घरात दही तर होतच. म्हटलं चला आज मस्त थंडी थंडी लस्सीच बनवूया. आणि प्यायला जितकी टेस्टी लागते तितकीच बनवायलाही सोपी आहे. म्हणून 2-3 चमचे मी दही घेतलं, त्याला रवीने मस्त फेटून घेतला. आणि मग त्यामध्ये 2 ते 3 चमचे मी साखर घातली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालू शकता यामध्ये. आणि थोडे बर्फचे तुकडे घातले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जर केले असते तर बर्फ अगदी लवकर विघळून गेला असता, पण मी अशीच रवीने हाटली, त्यामुळे बर्फ विघळायला थोडासा उशीर लागला. पण बीटरने बीट करत राहिलं तर लवकरच बर्फ विघळून जातो. मग थोडंसं मी चॉकलेट सिरप टाकला आणि मस्त लस्सी बनवून तयार झालेली आहे. आणि वरून मी थोडेसे बदामचे काप टाकलेले आहेत. नाही टाकले तरीही तितकीच टेस्टी लागते आणि मस्त लस्सी बनवून तयार झालेली आहे. आता एवढी टेस्टी लस्सी झाली होती. मी तर फक्त 2-3 चमचेच घेतली. बाकीची सगळी लस्सी मी माझ्या मुलाला देऊन टाकली आणि त्याला सुद्धा खूप जास्त आवडली. असल्या कडकडीत गरमीमध्ये काही ना काही थंड प्यायची इच्छा रोजच आपल्याला होतच असते. चला तर मग बाय.